आज आपण हॉटेल ढाब्यापेक्षाही भारी अंडा मसाला घरी बनवूया। बनवायला अतिशय सोपा, चवीला अप्रतिम अशी ही अंडा मसाला लागतो। खूप छान याची टेस्ट आहे। ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत तुम्ही कशासोबतही खाऊ शकता। बरं, तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला तुम्ही आधीच लाईक करा का तर हा व्हिडिओ सगळ्यांनाच आवडणार आहे। रेसिपी खूप सोपी आहे। यामध्ये आपण 2 प्रकारचे मसाले बनवलेले आहेत, ज्यामुळे हे अंडा मसाला चवीला खूप जास्त छान लागतो। तर तुम्ही पाहू शकता काय टेम्पटिंग हे दिसत आहे। तर इथे तुम्ही सुद्धा पहा किती सुंदर हा अंडा मसाला दिसतोय। तर बघताच तोंडाला पाणी येणारी ही रेसिपी चला कशी बनवायची ते सांगते। तर इथं मी 8 अंडे घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या फॅमिली अनुसार अंडे कमी जास्त करू शकता। आता हे अंडे आपल्याला थोडेसे धुवून घ्यायचे आहेत। आता हे अंडे मी धुतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आणि हे अंडे आपल्याला 10 ते 12 मिनिटांसाठी व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे, उकडून घ्यायचे आहेत। तर आता इथं गॅस चालू करते आणि हे अंडे उकडण्यासाठी ठेवत आहे। आता जोपर्यंत अंडे उकडत आहे तोपर्यंत पटकन आपण याचा मसाला बनवून घेऊया। तर मसाल्यासाठी इथं एकदम छोटे छोटे 2 कांदे होते, ते चिरून घेतले मस्त उभे असे आणि हे कांदे आपल्याला भाजून घ्यायचे। आता हा कांदा हलकासा मऊ झाला की यावरती तेल घालायचं आणि हा कांदा छान असा भाजून घ्यायचा। कांदा तुम्ही असा चिरून भाजू शकता किंवा गॅसवर जरी डायरेक्ट भाजला तरी सुद्धा चालणार आहे। पण लोखंडी तव्यामध्ये मसाले जर भाजले ना तर चव खूप छान येते। हॉटेलमध्ये शक्यता मोठ्या लोखंडाच्या कढया असतात आणि त्यामध्ये अशा प्रकारे कांदा वगैरे भाजला जातो, ज्यामुळे रश्श्यांची टेस्ट खूप छान येते। त्यामुळे शक्यता मी लोखंडी तव्यामध्ये मसाला भाजत असते। तर इथं मी अर्धी वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे। तर त्यामधलं थोडंसं जास्तीचं खोबरं मी भाजून वापरणार आहे आणि बाकीचं खोबरं मी कच्चं वापरणार आहे। आता हे खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे। हे पहा, असं हलकंसं तांबूस झालं की काढून घ्यायचं। आता हॉटेलच्या ज्या भाज्या असतात ना त्यांची टेस्ट थोडीशी अशी वेगळी असते। त्याचं कारण असं की हा टॅमॅटो असा मस्त असा ते भाजून वापरतात। शक्यता आपण घरी जेव्हा भाज्या बनवतो ना त्यावेळेस भाज्यांमध्ये जे काळ्या मसाल्याच्या भाज्या असतात त्यामध्ये टॅमॅटोचा तेवढासा वापर करत नाही। त्यामुळे इथं आज मी टॅमॅटो घातलेला आहे। शक्यता मी नाही घालत, पण कधी कधी असं वेगळं काही करायचं असेल तर मी घालत असते टॅमॅटो, किंवा काळ्या मसाल्यांच्या भाज्यांना मी शक्यता टॅमॅटो नाही घालत। तर हा टॅमॅटो छान भाजून घेतला। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्या काड्या अशा तव्यामध्ये थोड्याशा भाजून घ्यायच्या, म्हणजे छान अशा मऊ होतात आणि छान वाटल्या जातात। स्वादसुद्धा खूप छान येतो। तर इथं आपलं हे छान असं मसाला तयार आहे। याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। यापूर्वी आपल्याला एक दुसरं वाटण तयार करून घ्यायचं आहे, जे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे। त्यासाठी इथं मी खूप सारा लसूण घेतलेला आहे। त्यानंतर खोबरं घेतलेले। आता यामध्ये थोडंसं आलं घालायचं। आता हे जे वाटण आहे ना हे तुम्ही कोणत्याही भाजीला वापरू शकता फोडणीसाठी। हे तुम्ही जास्तीचं सुद्धा बनवून ठेवू शकता। अगदी महिनाभराचं जरी तुम्ही बनवून ठेवलं ना तरी सुद्धा फ्रीजमध्ये हे अजिबात खराब होत नाही। यामध्ये कोथिंबीरीच्या काड्या घालून हे ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे। तुमच्याकडे खलबत्ता पाटावरवंटा असेल त्यावर जर तुम्ही बनवलं तर आणखी छान स्वाद येतो। तर आता इथं अंडे छान असे उकडले होते, त्यानंतर मी त्यांची साल काढून घेतली। आता हे थोडेसे असे कट करून घ्यायचे, म्हणजे रस्सा जो आहे हे अंड्यामध्ये छान असा उतरला जातो, चव खूप छान येते। तर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा। तुमचे काही सजेशन असेल तर मला नक्की सांगा। तर इथं कढईमध्ये 1.5 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जे आपण लसूण खोबऱ्याचं वाटण तयार केलं होतं ते घातलं आहे। आता हे छान असं खमंग असा सुगंध येईपर्यंत व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे पहा, थोडंसं अधूनमधून हलवून हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं। इथं हे जे खोबरं आहे हे जास्त असं करपवायचं नाही, याचा रंग असा फारसा बदलला नाही पाहिजे। इथं मसाल्यामध्ये साठवणीतलं जे आपलं काळं तिखट असतं ते घेतले, शिवाय 1 चमचा चिकन मसाला, अर्धा चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ आणि हळद मी इथं घेतली होती। यापैकी तुमच्याकडे जर समजा साठवणीतला मसाला नसेल तर तुम्ही थोडासा गरम मसाला आणि लाल मिरची पावडर टाकली तरी सुद्धा चालणार आहे। थोडंसं पाणी घातलं आणि हे व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। पाणी घातल्यामुळे मसाला करपत नाही आणि आपल्या रश्श्याला तरी खूप छान येते। मसाला व्यवस्थित असा परतला जातो आणि स्वाद खूप छान येतो।
त्यामुळे कधीही असं ज्यावेळेस आपण मसाला परततो त्यावेळेस थोडंसं का होईना पाणी घालायचं. आता हा मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे. त्यानंतर यामध्ये वाटण घालायचं. आता हे वाटणसुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता हे वाटण आपण छान भाजून घेतलं होतं, त्यामुळे खूप जास्त परतत बसण्याची गरज नाही. यामध्ये लगेचच अंडे घातलेले आहेत. आता हे अंडे छान असे या मसाल्यासोबत मिक्स करायचे, व्यवस्थित असे परतून घ्यायचे. तर तुम्ही बघताच तोंडाला पाणी येते, इतके सुंदर हा मसाला दिसतोय. आता तुम्हाला छान अशी दाटसर ग्रेव्ही आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून अगदी लपथपीत ही अंडा ग्रेव्ही बनवू शकता, किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी जर बनवायची असेल तर हलकीशी पातळसर तुम्ही बनवू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. यामध्ये थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, त्यामुळे भाजीची चव खराब होते, चांगली येत नाही. त्यामुळे शक्यता गरम पाणीच वापरायचं. त्यानंतर यामध्ये मी थोडंसं आणखी पाणी घातले, मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि हे 7 ते 8 मिनटासाठी झाकण ठेवून मध्यम गॅसवर हे व्यवस्थित असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर काय होतं ना, जर मोठ्या गॅसवर आपण असं जर शिजवायला गेलो तर यावरची जी तरी आहे तीही येत नाही आणि भाजीला देखील तेवढा छान स्वाद येत नाही. त्यामुळे कधीही भाज्यांना फोडणी दिल्याच्या नंतर गॅस बारीक करायचा आणि छान झाकण ठेवून मध्यम गॅसवर हळूहळू ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या. चव खूप छान येते आणि मोठ्या गॅसवर भाज्या तर शिजल्या जातात, पण भाजीला तेवढा छान स्वाद येत नाही. त्यामुळे शक्यता भाज्या ह्या छान मध्यम गॅसवर शिजवून घ्यायच्या, ज्यामुळे आपल्या गॅसची तर बचत होते, शिवाय पदार्थसुद्धा खूप छान होतो. तर तुम्ही बघू शकता अगदी दाटसर मस्त अशी ही आपली ग्रेव्ही बनवून तयार आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ना, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असाल ना, चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. बरं, तुमचे काही सजेशन असले तर तुम्ही मला ते सुद्धा कमेंट करून सांगू शकता. तुमची एखादी रेसिपी असेल तीसुद्धा तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. आता इथे मस्त असं आपण ताट वाढून घेऊया. तर ज्वारीच्या भाकरीसोबत हा अंडा मसाला चवीला खूप छान लागत होता, पण तुम्ही इथं चपातीसोबत खाऊ शकता किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता. तुमची चॉईस आहे. तुम्हाला ज्यासोबत आवडेल त्यासोबत तुम्ही ही अंडा मसाला नक्की खा आणि रेसिपी कशी वाटली मला सांगा. चला पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.